नमस्कार. पब्लिक टुडे इंडिया न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. मी रोशन बागुल. आज आपण नेताजी चौकामध्ये आलो आहोत. इथं काही काँग्रेसचे काही पदाधिकारी आपल्याला दिसत आहेत का आंदोलन करत आहेत. तर त्यांच्याशी थेट आपण विचारपूस करूया. साहेब, आपण इथं आंदोलन करत आहोत, तर आंदोलनाचा मेन उद्देश ध्येय काय आहे, काय सांगणार याच्याबद्दल? आमचे 20 मध्ये शौचालय पॅनल क्रमांक 20. त्याच्यामध्ये आम्ही बार महानगरपालिका कंप्लेंट दिलेलं आहे, पण त्याने फंड बी पास झालेला आहे म्हणतात. पण आमचं म्हणणं आहे की त्याचं म्हणणं होतं एका जणाने त्याची कंप्लेंट दिली किंवा शौचालय 2 वर्षाचं बंद आहे आणि ते शौचालय चालू आहे. मग आम्ही बार मॅडमला भेटलो, उपायुक्ताला. मॅडम, तिथं तुमच्या अधिकाऱ्याला तुम्ही पाठवा, तिथं बंद आहे का चालू आहे. मग त्यानं पाठवल्यानंतर त्याने तपास केला का त्याने सांगितलं आहे का शौचालय चालू आहे. त्याच्यानंतर आम्ही त्याला भेटल्यानंतर बार आम्हाला टाळटळीचे उत्तर देतात. आज येऊ, उद्या या, हा नाही तो नाही. आजचा जो इंजिनियर आहे तो त्याला गाईड करतो, तो खोट्या माहित्या देतो आणि ते सांगते का असं करा. तर आम्हाला त्याने सांगितलं का असं करा, समाज मंदिर शौचालय आहे तिथं आम्ही शौचालय खाली ठेवतो आणि समाज मंदिर ओढते करतो. तर तिथं समाज मंदिर भागात तिथं आहे 150 किलोमीटर नंतर. तिथं समाज मंदिरची काही गरजच नाही ना. आज माझं म्हणणं आहे, महानगरपालिका एकच सांगणे आहे का पहिले 3 शौचालय होते, 3 निघून 3 लेडीजचे. तर आता तर उलटी पब्लिक वाढली. उलटी त्याच्यावर माझं म्हणणं आहे का उलटी शौचालय जागेवर उलट डबल करून आम्हाला बांधून द्या शौचालय, अशी आमची मागणी आहे. तत्पर्यंत शौचालय तिथं होत नाही, तत्पर्यंत आम्ही तिथं उपोषणाला उठणार नाही. आता नुकतंच साहेबांनी सांगितलेलं आहे का वाढत्या लोकांची वस्ती तिथं भरपूर वाढत आहे आणि तिथं शौचालय हे कमी पडत आहेत. तर अजून वाढत्या शौचालयासाठी आणि त्यांची दुरुस्तीसाठी महानगरपालिका काय पाऊल उचलणार आहे याच्याबद्दल अजून आपण जाणून घेऊया. सर, मी गेली 1992 पासून या राजनीतीत आहे आणि या नगरपालिकेचा इतिहास, या प्रभाग समितीचा इतिहास थोडासा मी जास्त नाही बोलणार, कारण काय की तुम्हाला तेवढा हा नाही आहे. तर 5 नंबरमध्ये ही प्रभाग समितीचे जे काही अधिकारी आहेत हे संपूर्ण नालायक भ्रष्ट आहेत. भ्रष्ट म्हणजे आहे की ज्या ठिकाणी संडास दिसेल त्या ठिकाणी त्यांची नजर, एक बिल्डर त्यांना जर कोणी भेटला तर काय बोलतात, साहेबाला पकडतात आणि ते सार्वजनिक शौचालय कब्जात करतात. 5 नंबरमध्ये किती शौचालय यांनी ताब्यात घेतलेले आहेत. आणि इथं जरी आता लेटर जरी दिलं तर ते गणेश शिंपीचं नाव घेतात, त्या हरामखोराचं नाव घेतात. कारण तो या ठिकाणी सगळ्यात भ्रष्ट होऊन गेलेला 30,000 रुपये पगारवाला माणूस आज करोडोपती आहे. कुठल्या हिशोब आमच्या जनते आज आंबेडकर नगरमध्ये 100 फुटावर हे समाज मंदिर आहे. मग संडासाच्याच वरती समाज मंदिर पाहिजे काय? एकंदरीत तुम्हाला असं बोलायचं आहे का भूमाफियाचं इथं राज्य चालू आहे? संपूर्ण भूमाफियाचं. आणि या ठिकाणचा जो प्रभाग समितीचा तो कोण, भोई आणि या ठिकाणचा तो तो इंजिनियर, हे सगळे याच्यात भ्रष्टामध्ये अडकलेले आहेत. आणि तानाजी नगरमध्ये ह्यांनी कसं काय कांड केलंय, सरकारी भूखंड हडप केलेला आहे ह्या लोकांनी. माझ्याकडे कागदपत्र आहेत. जेव्हा लोकांनी कंप्लेंट केली तर त्या कंप्लेंटवर या पोलिसांनी त्याच्यावरती खंडणीचा गुन्हा दाखल केलेला आहे. म्हणून मला म्हणायचं आहे की संडासाच्या वरी हे समाज मंदिर असते का? अजिबात नाही. 100 फुटावर समाज मंदिर आहे, ते समाज मंदिर पण बांधा आणि आमचं सार्वजनिक शौचालय पण व्यवस्थित करा, एवढंच मला म्हणायचं आहे. आताच आपण पाहत आहोत की काँग्रेस पक्षाचे प्रभारी इथं आलेले आहेत, तर त्यांच्याशी काही चर्चा करूया. साहेब, काय म्हणायचं आहे या आजच्या उपोषणाबद्दल? हे जे आजचं जे उपोषण आहे हे उल्हासनगरच्या जनतेकरता आहे. उल्हासनगरमध्ये आजच्या तारखेला ज्यांची सत्ता आहे महायुतीची, आणि त्याच्यामध्ये TFO पण येते, तर हे जे कारभारी लोक आहेत ना, हे सगळी भ्रष्ट लोक आहेत. आजपर्यंत लोकांची काही कामं झालेली नाही आहेत. जसा यांनी आज प्रश्न घेतला त्या यांच्या समाजाची, इथं ते मंदिरच्या इकडे ते झालंय. दुसरं,
आपण बघितलं की तुमच्याकडे खड्ड्याचा प्रश्न असेल, रस्त्याचा प्रश्न असेल, डम्पिंग ग्राउंडचा प्रश्न असेल, पाण्याचा प्रश्न आहे मोठा. इतकी वर्ष सत्ता झाली आहे तसंच आहे. आणि हे जे अधिकारी आहेत, अधिकारी वर्ग जो आहे हा विरोधी पक्षाला आज मानत नाहीये. इथले आयुक्त झाले, लोकांच्या म्हणण्याप्रमाणे आयुक्त फार घमंडी आहेत असं लोक म्हणतात. म्हणजे काय काय लोक म्हणतात की माजलेला आयुक्त आहे. पण ही परिभाषा जी लोकांची त्यांच्याकरता येते हे चुकीचं आहे. लोकांच्या कामाकरता, लोकांसाठी आज हे काँग्रेस पक्षाने हे आमरण उपोषणाकरता ही पदाधिकारी बसलेले आहेत. आमचा उद्देश एकच आहे की लोकांचं काम व्हावं. या ठिकाणी महिला पदाधिकारी सुद्धा या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत. त्यांच्याकडून त्यांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया. मॅडम काय बोलणार तुम्ही तुमच्या प्रभागात? हाँ, प्रभाग वैसे तो पूरे शहर में ही पूरा कोई भी समस्या हल हो नहीं रही किसी की भी। दादा की जो अर्जी दी हुई है, मांग की है, वो जायज़ है। पूरे शहर के बता रही हूँ ना, प्रभाग समिति 2 है, पैनल 6 है, खेमानी एरिया साइड है। वहाँ पर भी शौचालयों की दिक्कत है। शौचालय बनाने के लिए हमने भी कहा है, लेकिन ये लोग ध्यान नहीं देते। कितना भी पत्र व्यवहार करो, कोई सुनवाई नहीं हो रही। ऊपर से भी राज्य सरकार की तरफ से भी जो पत्र आता है उनको भी मान्यता नहीं दे रहे ये लोग। नीचे के जो अधिकारी है वो किसी की सुनते नहीं है, ना तो आयुक्त की सुनते हैं, ना अतिरिक्त आयुक्त की सुनते हैं। नीचे के अधिकारी तो उनको मैनेज करके जो ये लुटेरे पाखंडी लोग हैं वो अपनी अपनी चलाते हैं। पूरे शहर में इतनी समस्याएं, पानी की हो, बगीचों की हो, समाज मंदिर जैसे शौचालयों की हो, लोग बेघर हो चुके हैं उनका भी कुछ हो नहीं रहा। जो बिल्डिंगें गिर रही है उनका भी कुछ हो नहीं रहा। तो वगैरह वगैरह अन्य अनेक समस्या होने के बाद भी कुछ हो नहीं रहा। इसीलिए हम लोग यहाँ पर उपोषण पे हम मजबूर हो गए और आकर इधर बैठे। तो कुछ तो शर्म करे, महानगर पालिका आयुक्त मैडम हो, सरकार हो, राज्य सरकार हो, कुछ तो हो। इसीलिए हम लोग यहाँ पर बैठे हुए हैं और हम चाहते हैं कि जल्दी इनका निवारण हो समस्याओं का। आता सगळ्यांचं म्हणणं आपण जाणून घेतलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट बॉबी गायकवाड सोबत मी रोशन बागुल.